श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. सांख्ययोग. संजय उवाच. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या अश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्री मधुसूदन म्हणाले, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कोठून आले? हे आर्यांना न शोभणारे असलेली कीर्ती धुळीस मिळवणारे आणि स्वर्ग लोक गमवणारे आहे. हे अर्जुन, अशा हीन नपुसंकतेची कास धरू नकोस, तुला हे शोभत नाही. हे परंतप हृदयाची तुच्छ दुर्बलता त्यागून युद्धासाठी सज्ज हो. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, हे अरिसूदन, मला पूजनीय असलेल्या भीष्म पितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू? या थोर पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही मला अधिक कल्याणप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना. युद्ध करणे अथवा न करणे या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही. तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हे देखील आम्हाला माहीत नाही. आणि त्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही. ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्या समोर युद्धाला उभे ठाकले आहेत. स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्यावा. पृथ्वीचे निष्कंटक धनधान्य संपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. संजय म्हणाला, राजन, निद्रेला जिंकणाऱ्या परंतप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले आणि हे गोविंद, मी मुळीच युद्ध करणार नाही असे ते पुन्हा स्पष्टपणे सांगून तो गप्प बसला. हे भरतवंशजा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण निष्पन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तू ज्याच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टीही सांगतोस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतकांबद्दलही शोक करीत नाहीत. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे लोक अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता. तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असेही नाही. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहात बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर विवेकी पुरुषाला त्या बाबतीत दुःख होत नाही. हे कौतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी व यथायोग्य काळी विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे अनित्य आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांचे विषयांशी संयोग झाल्याने निर्माण होतात. म्हणून तू क्षुब्ध न होता त्यांना सहन कर. हे पुरुषश्रेष्ठ, सुखदुःखांना विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थांमध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषय व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य अर्थात प्राप्त आहे. असत अर्थात अनित्य वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत अर्थात नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही.
याप्रमाणे तत्वज्ञानी पुरुषांनी या दोहोंचेही तत्व जाणले आहे. ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्वाचा नाश करण्यात कोणीही समर्थ नाही. या अविनाशी अप्रमेय व नित्य स्वरूप जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. अर्थात जीवात्म्यांच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुन, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो ते दोघेही खरे जाणत नाहीत. कारण हा आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरतही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. कारण आत्मा हा अजन्मा, नित्य, सनातन व पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. हे पार्थ, जो पुरुष जाणतो की हा आत्मा अविनाशी, नित्य, अजन्मा आणि अव्यय आहे, तो पुरुष कोणाला कसा बरे मारेल किंवा दुसऱ्याकडून कसा मारून घेईल? जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मासुद्धा जुन्या शरीराचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरांना धारण करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजविता न येणारा आणि सुकविता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित म्हटला जातो. म्हणून हे अर्जुन, या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस. अर्थात तू शोक करणे उचित नाही. आणि जरी तू याला सदा जन्मणारा व सदा मरणारा मानत असशील तरी देखील हे महाबाहू, तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही. कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टींबद्दल शोक करणे तुला उचित नाही. हे अर्जुन, सर्व जीव जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहितच होणार आहेत. केवळ मध्यंतरीच शरीरधारी दिसत आहेत. तर मग याविषयी चिंता कसली? एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्यांच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो. तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी कोणी तर याच्याबद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाही. हे भारत, सर्वांच्या शरीरात असणाऱ्या या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही. तो अवध्य आहे. म्हणून सर्व प्राणीमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस. शिवाय स्वधर्मापलीकडे पाहिले असताही तू भयभीत होणे योग्य नाही. कारण क्षत्रियाला स्वधर्मोचित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्थ, तुझ्या सुदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. जर तू हे धर्मोचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल. शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्मान्य पुरुषासाठी अपकीर्ती मरणाहूनही अधिक वाईट असते. महारथी, तुला घाबरवून तू रणांगणातून पाय काढलास असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर आहे तेच तुला तुच्छ मानतील.
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख ते कोणते? एक तर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील, अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौतेय, तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो. सुख दुःख, लाभहानी व जय पराजय यांना समान समजून तू युद्ध कर. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही. हे पार्थ, आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितले आहे. आता मी कर्मयोगाविषयी सांगतो. ऐक. अध्याय 2 तील उर्वरित भाग पुढील भागात.